सध्या जरी जे दिसतंय त्यामध्ये 191 ठिकाणी एनडीए हे पुढे आहे आणि 234 ठिकाणी इंडिया आघाडी, तर इतरांना 18 मिळालेले आहेत। आणि यामध्ये अनेक लढती या चुरशीच्या झाल्या, ज्यामध्ये मुंबई वायव्य मधली, मुंबई उत्तर पश्चिम मधली लढत, ज्यामध्ये रवींद्र वायकर अगदी शेवटच्या फेऱ्यांमध्ये 48 मतांनी पुढे आहेत। हा एक ट्विस्ट म्हणायला हवा, कारण अमोल कीर्तीकर हे बराच काळ पुढे होते। अमोल कीर्तीकर, माफ करा, रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी झालेले आहेत। अगदी निसटता विजय हा रवींद्र वायकर यांचा म्हणायला पाहिजे। वायव्य मुंबईमध्ये एक मोठा ट्विस्ट, 48 मतांनी रवींद्र वायकर हे विजयी झालेले आहेत। अमोल कीर्तीकर यांचा पराभव झालाय। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत। विक्रांत, इतका निसटता विजय म्हणजे अगदी केसभर निसटता विजय असं म्हणता येईल याला। अगदी खरं आहे नम्रता, तुम्ही जसं म्हणालात केसभर निसटता विजय असं याला म्हणता येईल। यापेक्षा इंटरेस्टिंग आहे या विजयाची गोष्ट म्हणजे नेमकं आज काय काय घडलं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालासंदर्भात। तर अगदी सुरुवातीपासून 1000 भर, 2000, 4000, 5000, 10000 असं जे मताधिक्य होतं ते दोन्ही उमेदवारांनी एकेका फेरीत घेत राहिले। त्यानंतर ते मताधिक्य बदलत राहिलं, असं सगळं होत राहिलं। त्यानंतर ज्यावेळी सर्व मतदानाच्या म्हणजे मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पार पडल्या, त्यावेळी 681 मतांनी अमोल कीर्तीकर विजयी झाले, किंवा आघाडीवर आहेत। सगळ्या फेऱ्या पार पडल्यावर अशा प्रकारची बातमी समोर आली। मात्र जे पोस्टल बॅलेट वोट्स होते, जे सकाळी काउंट केले होते मात्र ऍड केले नव्हते, यात मोजले नव्हते, ते मोजल्यानंतर मग 48 मतांनी रवींद्र वायकर आघाडीवर आहेत अशी माहिती मिळाली। यानंतर एक नियम पुढे आला, तो म्हणजे असा की जर एखाद्या बॅलेट पेपरवरचं जे वोटिंग असतं म्हणजे पोस्टल बॅलेटचं, त्यातील जे बॅलेट पेपर्स आपण बाद केलेले असतात, रद्द केलेले असतात, त्याचा आकडा हा जर विजयी उमेदवाराच्या मताधिक्यापेक्षा जास्त असेल तर त्याची पुन्हा एकदा फेरपडताळणी केली जाते। तर आज सकाळी 111 जे बॅलेट आहेत, पोस्टल बॅलेट पेपर्सवरची जी मतं आहेत ती बाद केली होती आणि मताधिक्य केवळ 48 होतं। त्यामुळे या 111ची पुन्हा एकदा फेरपडताळणी करण्यात आली, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही आणि 48 मतांनी रवींद्र वायकर हे विजयी झाले। तशी घोषणा अगदी काही वेळापूर्वी खरं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पीकरवरून केलेली आणि ती माहिती आता आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो। अगदी म्हणजे हा ट्विस्ट खरं तर हे सगळ्या नाट्यमय घडामोडी आपल्याला बघायला मिळतात, कारण बराच काळ रवींद्र वायकर पिछाडीवर ही अगदी म्हणजे दुपारनंतर हीच बातमी आपल्या समोर चालत होती। आणि पोस्टल मतांमध्ये जी बाद झालेली मतं तू जो सांगतोस, हा काहीच्या काही ट्विस्ट आहे, म्हणजे एखाद्या सिनेमाचं कथानक वाटावं, एखाद्या पॉलिटिकल सिरीजचं हे कथानक वाटावं। नाही, अगदी खरं आहे। म्हणजे मी अगदी सुरुवातीला जसं म्हटलं की या 48 मतांच्या विजयापेक्षा या विजयाची जी आजच्या दिवसभराची रूपरेषा होती किंवा जी कहाणी होती ती जास्त इंटरेस्टिंग, त्यामध्ये ट्विस्ट सुद्धा इतके होते, त्याविषयीच आपण बोललो। आणि तुम्ही जसं म्हणालात की अगदी सिनेमाची कहाणी वाटावी असा हा आजचा दिवस उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खरं तर जो निर्णय समोर आला, जी निवड झाली, जो उमेदवार निवडून आला, त्या संदर्भात म्हणजे त्या दोन्ही उमेदवारांसाठी असेल, मतदारांसाठी असेल, त्यांच्या समर्थकांसाठी असेल, कार्यकर्त्यांसाठी असेल, सर्वांसाठी आजचा दिवस हा नाट्यमय होता, ट्विस्ट फुल होता असं आपल्याला म्हणता येईल। नमस्कार।